देशात इंडिया दिसत असेल तर जिल्ह्यामध्ये किंवा त्या राज्यामध्ये इंडिया नावाची गोष्ट शिल्लक राहिली नाही. काय प्रतिक्रिया असं आहे, मला एवढं समजतंय की त्यांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये वेगवेगळी भूमिका आतापर्यंत घेतलेली आहे. आणि आजसुद्धा महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी एका पक्षाला पाठिंबा, काही ठिकाणी ते स्वबळावर लढत आहेत. त्यामुळे एक लोकांमध्ये संभ्रम अवस्था आहे की नेमकी त्यांची राजकीय भूमिका काय, असं एक संभ्रम निर्माण होणं स्वाभाविक आहे. महाविकास आघाडीसोबत वाटाघाटी करायच्या, टोलवट ठेवायचा आणि शेवटी भूमिका बदलली. हेच म्हणतो ना, म्हणजे मतदारसंघ न्याय पक्षाची भूमिका असू शकत नाही ना. भूमिका पक्षाला कुठली घ्यायची असेल तर संपूर्ण महाराष्ट्रव्यापी भूमिका घ्यावी लागेल. त्यामुळे काही मतदारसंघात पाठिंबा, काही मतदारसंघात वेगळी भूमिका, हे स्पष्टीकरण तुम्ही त्यांनाच विचारू शकता. काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर काही फरक पडेल, कारण मागची सीट त्यामुळेच पडली. असं भाजपाला मानणारा वर्ग हा भाजपाशी कमिटेड आहे. माझ्याबरोबर जे काँग्रेसमधून भाजपामध्ये आज लोक येऊ लागलेत तोही वोट बँक कमिटेड आहे आमची. त्यामुळे निवडणूक तशी काही मला अडचणीची वाटत नाही. दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची आज बैठक होत आहे, मोठा रॅली करत आहेत. काय वाटतं, कारण जी काही निवडणूक आल्यानंतर अशा बैठका, रॅलीज, कार्यक्रम होत राहतात. खरा संघर्ष जो फील्डवर आहे, वेगवेगळ्या जागेत वेगवेगळी परिस्थिती आहे. ममता बॅनर्जी वेगळ्याच गेलेल्या आहेत. देशात इंडिया दिसत असेल तर जिल्ह्यामध्ये किंवा त्या राज्यामध्ये इंडिया नावाची गोष्ट शिल्लक राहिली नाही. ओके, थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.